ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। जालन्यामध्ये आक्रोश मोर्चाला सुरुवात झालेली आहे। आज संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सकल मराठा समाजातर्फे हा मोर्चा होतोय। आपले प्रतिनिधी रवी मुंडे उपस्थित आहेत। रवी, आम्ही तुम्हाला पाहू शकतो, अत्यंत मोठ्या जनसमुदायाबरोबर आपण उभे आहात। या मोर्चामध्ये आज असंख्य लोक जमलेले आहेत। त्यांची मागणी काय आहे, कशा पद्धतीने या मोर्चाचं संचालन होणार आहे? पूर्वी आपण पाहतोय की सकाळी 11ची नियोजित वेळ होती, मात्र आता या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येनं या ठिकाणी आंदोलक म्हणा, कारण न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले हे आंदोलक आहे। जवळपास 4था मोर्चा आहे। स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शासन व्हावं, त्यांना फाशी व्हावी यासह इतर मागण्यांसाठीचा हा मोर्चा आहे। काही आंदोलक आहेत, काही समन्वयक या ठिकाणी सगळे एकत्रित आलेले आहेत। भावना सर्वांच्या तीव्र आहेत। 1 महिना झालेला, काही आरोपी अजून मुकाट आहेत। हे सगळा जनाक्रोश सरकारपर्यंत पोहोचतो। बघा, 1 महिना झाला संतोष भैया देशमुखांची हत्या होऊन, अजूनही प्रमुख आरोपी फरार आहेत आणि या आरोपींना पाठीशी घालणारे आका आणि आकाचे आका तेही अजूनही मजेत आहेत। या सर्वांना शासन होत नाही तोपर्यंत हे महाराष्ट्रातलं वादळ हा वनवाद थांबणार नाही। कुठल्याही परिस्थितीत या प्रकरणाची पाळमुळं खणून काढली गेली पाहिजेत आणि जो तो कितीही मोठा असू द्यात, अगदी मंत्री असू द्यात, त्याला या प्रकरणात किंमत मोजावी लागली पाहिजे आणि या प्रवृत्तीला कायमचा धडा बसला पाहिजे। यासाठी या महाराष्ट्रातली संवेदनशील जनता कुठल्याही एका जातीची नाही, सर्व जाती धर्मीय जे गुन्हेगारांना शासन झालं पाहिजे यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत। काही राजकीय उष्ट काढण्याचा प्रयत्न होतोय? नाही, हे बघा, 2 खून झालेत महाराष्ट्रामध्ये आणि खास करून मराठवाड्यामध्ये। एक तर संतोष देशमुखचा जो व्यवस्थेने घेतलेला बळी आहे, मॅजिस्ट्रेट कस्टडीत असताना झालेला बळी आहे। दुसरा बळी हा राजकीय सोमनाथ सुरेश आणि दुसरा संतोष देशमुखांचा या एकंदरीत गुंड प्रवृत्तीतून झालेला बळी आहे। यात ना जातीचा प्रकार आहे ना राजकारणाचा प्रकार आहे। काही लोक त्याला राजकारणाचं वळण देऊन हे प्रकरण दडपवण्याचा आणि सरकारवरला आलेला अरिष्ट बाजूला काढण्याचा प्रयत्न करत असतील। याच्यामध्ये जर दोष कोणाचा असेल तर या राज्याच्या गृहमंत्र्याचा आहे, जे शांत बसून 2 समाजामध्ये कसा वाद लागन, आपली पोळी त्याच्यावर कशी बाजून घ्यायची। मागं धनगर मराठा वाद लावला, त्यांनी त्यांची विधानसभा मारून घेतली। आता वंजारी मराठा वाद लावून घ्यायचा, स्वतःची पोळी पुन्हा बाजून घ्यायची, एक समाज बुडाखाली घेऊन टाकायचा, ही एक गृहमंत्र्यांची चाल आहे। आणि या चालीनं गृहमंत्री चालत असताना त्यांचं कुठलंही स्टेटमेंट येत नाही। 1 महिना झाला त्याच्यावर ते कुठं बोलत नाहीत। मागं आपण एक खटला बघितला, त्या खटल्यामध्ये दररोज येऊन त्या सरकारचे प्रतिनिधी बोलायचे की आज असं झालं तर या मोर्चावर आपली नजर असणार आहे। प्रत्येक घडामोडी आम्ही तुमच्या समोर घेऊन येणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।